गुरुपौर्णिमेनिमित्त सावेडीत साई भक्तीचा जल्लोष, भव्य शोभायात्रेनं वेधलं लक्ष। गुरुपौर्णिमेनिमित्त सावेडीत भव्य साई उत्सव शोभायात्रा, भक्तिमय वातावरणात धार्मिक कार्यक्रम उत्साहात संपन्न। अहिल्यानगर शहरातील सावेडी येथील साई संघर्ष सामाजिक प्रतिष्ठानचे नगरसेवक सुनील त्र्यंबके यांच्या वतीनं गेल्या 13 वर्षांपासून गुरुपौर्णिमेनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात येतं। त्याच परंपरेनुसार यंदाही 28 आणि 29 जुलै रोजी 2 दिवसीय धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं। त्यातील पहिल्या दिवशी 28 जुलै रोजी भक्तिमय वातावरणात विविध धार्मिक कार्यक्रम उत्साहात पार पडले। सकाळपासून धार्मिक विधींना प्रारंभ झाला। साईनाथांची महाआरती झाल्यानंतर दुपारी स्वामी समर्थ मठ येथून भव्य साई उत्सव शोभायात्रेला प्रारंभ झाला। या शोभायात्रेचे उद्घाटन महापौर ज्योतिताई गाडे यांच्या हस्ते करण्यात आलं। शोभायात्रेत शिवशौर्य मर्दानी खेळ अकॅडमीच्या विद्यार्थ्यांनी लाठीकाठी, दांडपट्टा, भाला आदी पारंपरिक मर्दानी खेळांची थरारक प्रात्यक्षिके सादर करून उपस्थितांची मने जिंकली। तसेच जय मृदुंग वारकरी सेवा संस्था आणि भक्ती वेदांत गुरुकुल पिंपळगाव माळवी येथील विद्यार्थ्यांनी टाळ मृदुंगाच्या गजरात दिंडी काढत संपूर्ण वातावरण भक्तिरसानं भारावून टाकलं। यावेळी साईनाथांच्या रथाची आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली होती। सुशोभित रथाच्या दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली। महिलांनी साई भक्तीवर गीतांच्या तालावर फुगड्या खेळत गुरुपौर्णिमेचा आनंद द्विगुणित केला। या कार्यक्रमास महापौर ज्योती गाडे, नगरसेविका रोशनी त्र्यंबके, विविध प्रभागातील नगरसेवक, महिला वारकरी, साई भक्त, टाळकरी तसेच साई संघर्ष सामाजिक प्रतिष्ठानचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि संदेशनगर, वसंत टेकडी परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। गुरुपौर्णिमेनिमित्त आयोजित या धार्मिक सोहळ्यामुळे सावेडी परिसर साई भक्तीच्या जयघोषानं दुमदुमून गेला। प्रतिनिधी राहुल आंग्रे, मीडिया डेली न्यूज, अहिल्यानगर। त्यांच्या संचालिका सन्मानित सिद्धी यात्रा समिती यांच्या
आज आपल्या सुनील भाऊ त्र्यंबके यांच्या साई संघर्ष प्रतिष्ठान यांच्या वतीने भव्य दिव्य असा साई बाबांच्या मिरवणूक पालखी सोहळा या ठिकाणी चालू होतोय आणि या ठिकाणी साईबाबा म्हणजे श्रद्धा आणि सुगुरू म्हणजे गरीब आणि अनाथांचे असे नाथ असलेले साईबाबांच्या पालखीचा सोहळा या ठिकाणी पार पडतो आणि या ठिकाणी आपल्या सुनील भाऊ त्र्यंबके यांच्या वतीने नांगरे महाराज यांच्या पण कीर्तन रूपी सेवेचं काम या ठिकाणी होणार आहे. तर अहिल्यानगरकरांना मी एवढंच सांगितले या साई गुरुपौर्णिमेनिमित्त साई सेवेचा तसेच या कीर्तन रूपी सेवेचा अवश्य लाभ घ्यावा एवढीच मी विनंती करते. धन्यवाद. दरवर्षीप्रमाणे आजही आपल्या द्वारकामाई साई मंदिराचा भव्य दिव्य अशा रीतीने साईबाबांची पालखी मिरवणूक सोहळा आज पार पडत आहे आणि आपल्या या पालखी सोहळ्यासाठी उपस्थित आपल्या महापौर ज्योतिताई गाडे त्याचप्रमाणे महिला बाल कल्याण समितीच्या उपसभापती वर्षाताई सानप यांच्या हस्ते महाआरती होऊन या सोहळ्याची सुरुवात झाली. त्याचप्रमाणे आपल्या या सोहळ्यामध्ये अतिशय छान पद्धतीने लाठी काठी असे इत्यादी खेळ खेळून या सोहळ्याची पालखी सोहळ्याची सुरुवात झाली आणि आता 28ला आपला पालखी सोहळा आहे. 29 तारखेला बाबा नांगरे महाराज यांचे कीर्तन सोहळा आहे. आपण सर्व भावी भक्तांनी उपस्थित राहून या कीर्तन सोहळ्याचा सहभागी भरपूर अखंड प्रचंड संख्येने या सोहळ्यामध्ये उपस्थित राहून सोहळ्याची शोभा वाढवावी. ओम साईराम. या ठिकाणी साई संघर्ष सामाजिक प्रतिष्ठानच्या वतीने गुरुपौर्णिमा निमित्त भव्य साई पालखी मिरवणुकीचे आयोजन केलेले आहे. आताच आरती झाली. तसेच लहान मुलांनी अतिशय सुंदर प्रकारे प्रात्यक्षिक केलेले आहेत. लाठी काठी अशा प्रकारचे खूप सुंदर प्रात्यक्षिक त्यांनी सादर केलेले आहे. तरी या कार्यक्रमाचा सगळ्यांनी लाभ घ्यावा.